तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षाही जास्त उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 30 जणांचा समावेश आहे। राष्ट्रवादीकडून 94 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। मुंबईत वॉर्ड क्रमांक 81 मधून ठाकरे बंधूंच्या युतीत दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। उद्धव ठाकरे गटाच्या मोहिनी धामणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर मनसेकडून शबमन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र अचानक रात्री 11:30 वाजता अर्ज भरू नका असं सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासंदर्भात शबमन यांना सूचना देण्यात आल्या। त्यानुसार शबमन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। युतीच्या दोन्ही उमेदवार आमने सामने उभ्या राहिल्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात सापडले। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आणखी एक बंडखोरी झाली आहे। वरळीमध्ये मनसेला गेलेल्या जागेवर वॉर्ड क्रमांक 197 मधून ठाकरे गटाच्या पदाधिकारी श्रावणी देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। 197 वॉर्ड मनसेला गेल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता। कल्याण डोंबिवलीमधून मोठी बातमी। कल्याण